ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण माहिती घेणार आहोत हृदयविकारासंबंधी। हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक हा आजार तब्येतीवर अवलंबून नाहीये। त्याची कारणे, त्याची लक्षणं, त्याच्यावर प्राथमिक उपचार आणि दवाखान्यातील उपचार आणि काळजी यासंबंधी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील प्रख्यात हृदयरोग व मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर विशाल सोमनाथ मुटकुळे MBBS कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडून हृदयरोगासंबंधी माहिती घेणार आहोत। या माहितीचा नक्कीच प्रत्येकाला फायदा होईल आणि आपले अनमोल जीवन समृद्ध होण्यास मदत होईल। आपण जर ब्रह्मांड आणि ब्रह्मांड 2.0 या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचे बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन माहितीचा आढावा घेता येईल आणि त्या माहितीचा आपल्याला उपयोग देखील होईल। हार्ट अटॅक म्हणजे काय असतं आणि हार्ट अटॅक म्हणजे त्याला दुसऱ्या मराठीतून हृदयाचा झटका असं म्हटलं जातं। हार्ट अटॅक म्हणजे काय असतो? हृदयाला आपल्या 3 रक्तवाहिन्या असतात। आपल्या हृदयाला प्रामुख्याने 3 रक्तवाहिन्या असतात। त्या 3 रक्तवाहिन्या हृदयाला सप्लाय करतात। जसं माणसाला जगण्यासाठी सगळ्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज लागते, तसं हृदयाला जगण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज लागते आणि तो ऑक्सिजन हृदयाला रक्तवाहिन्यांमार्फत पोहोचवला जातो। तर त्या रक्तवाहिन्या प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या असतात मी तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दाखवतो। ही हृदयाची जी आहे ती डाव्या बाजूची रक्तवाहिनी असते, ही हृदयाची जी आहे ती मागच्या बाजूची रक्तवाहिनी असते आणि ही हृदयाची जी आहे ती उजव्या बाजूची रक्तवाहिनी असते। तर ह्या हृदयाच्या 3 रक्तवाहिन्या असतात आणि ही फार मोठी धमनी असते। त्या धमनीमार्फत ह्या हृदयाला रक्त पोहोचलं जातं। तर वाहिन्यांपैकी कोणती रक्तवाहिनी जर ब्लॉकेज झाले किंवा त्याच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या साठल्या तर हृदयाचा अटॅक येऊ शकतो। तर हृदयाच्या अटॅक आल्यानंतर हृदयाला रक्त सप्लाय कमी पडतो आणि रक्त सप्लाय कमी झाल्यामुळं हृदयाच्या साईडनी दुखायला सुरुवात होते। आता प्रामुख्याने जर पेशंटला प्रामुख्याने लक्षणं कोणते कोणते जाणवतात हृदयाच्या अटॅकच्या संदर्भातले, तर प्रामुख्याने लक्षण पेशंटच्या डाव्या बाजूला दुखू शकते। डाव्या बाजूला दुखल्यानंतर पेशंटचं त्या ठिकाणी पेन राहत नाही, ते पेन रेडिएट होतं, म्हणजे ते पेन कुठल्या पण बाजूला जाऊ शकतं। डाव्या बाजूनी उजव्या बाजूला पण फिरू शकतं, डाव्या बाजूनी वरच्या गळ्यापर्यंत पण हृदयाचं दुखणं येऊ शकतं, डाव्या बाजूनी काखेमध्ये पण पेन जाऊ शकतं आणि डाव्या बाजूतून मागच्या बाजूला पेन जाऊ शकतं। तर हे दुखणं जे आहे ते पेन जे आहे ते कुठल्या प्रकारचं पेन असतं? पेन 3 प्रकारचे असू शकतात। पहिलं गोष्ट म्हणजे पेन असं कोणीतरी हृदयावर दगड ठेवल्यासारखं पेन असू शकतं। दुसरं पेन जे आहे छातीमध्ये जोरजोरात जळजळ झाल्यासारखी किंवा आगाग झाल्यासारखं पेन असू शकतं, किंवा तिसरं जे पेन आहे तर जोरात पेन होतं, जास्त जोरात दुखायला लागतं हृदयामध्ये। तर अशा 3 ते 4 प्रकारचे पेन असतं। ते पेन जे आहे ते एका ठिकाणी कधीच नसतं। बऱ्याच वेळा पेन हृदयाच्या आजूबाजूला किंवा हृदयाच्या मागच्या साईडला किंवा हृदयाच्या पाठीमागच्या बाजूला ते फिरत असतं। हृदयाची रक्तवाहिनी ज्या ठिकाणी ब्लॉक होते त्या ठिकाणाहून कोणती रक्तवाहिनी ब्लॉक होते त्याच्यावर पेन बऱ्यापैकी डिपेंड असतं। रक्तवाहिन्या जर वरच्या साईडला जिथून रक्तवाहिन्या सुरू होतात त्या ठिकाणी जर रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या तर त्या जास्त प्रमाणात पेन असू शकतं। त्यातल्या त्यात डाव्या बाजूची जी रक्तवाहिनी असते ती हृदयाला 60 ते 70% हृदयाला रक्त सप्लाय करते आणि उजव्या बाजूची जी रक्तवाहिनी असते ती 30 ते 40% हृदयाला रक्त सप्लाय करते। बेसिकली हृदयाच्या खालच्या बाजूच्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या जर ब्लॉक असतील तर त्याला जास्त प्रमाणात पेन होत नाही किंवा त्याला येणारा हृदयाचा झटका किंवा हृदयाचा अटॅक तो सौम्य स्वरूपाचा असू शकतो। पण जर रक्तवाहिन्या वरच्या साईडला हृदयाच्या बाजूला ब्लॉक असतील तर त्या पेशंटला झटका जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतो। आता एखाद्या पेशंटला जर अशी लक्षणं असेल, छातीमध्ये आगाग व्हायला लागली किंवा जळजळ व्हायला लागली आणि ती जळजळ थांबत नाहीये ऍसिडिटीच्या गोळ्यांनी किंवा बाकीच्या इतर औषधांनी ती जळजळ थांबत नाहीये हृदयाची, जर पेशंटचं वय 40 ते 45 दरम्यान असेल, आजकाल आम्ही बघतोय 30 वयामध्ये पण हार्ट अटॅक कॉमन झाले, पण
40 ते 45च्या पुढे जर वय असेल आणि छातीची जळजळ जर पेशंटची थांबत नसेल तर त्यांनी त्वरित जाऊन हॉस्पिटलमध्ये ECG करणं गरजेचं आहे. आता पेशंटला अटॅक आल्यानंतर कोणत्या गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. पेशंटला समजा छातीमध्ये जोरात दुखून आलं किंवा पेशंटला छातीमध्ये दुखल्यानंतर घाम भरपूर आला. आता हृदयाच्या अटॅकचा जो घाम असतो तो केसांपासून तर खालच्या पायाच्या तळापर्यंत येतो आणि आतमधले जे इनरविअर आहे ते पूर्णपणे ओले होऊन जातात. एवढा जर घाम आला असेल तर तो हृदयाच्या अटॅकचा घाम असू शकतो. आणि अशा वेळेस पेशंटनी हालचाल न करता त्वरित हॉस्पिटलमध्ये ECG काढणं गरजेचं आहे. त्या ECG मध्ये आपल्याला कळतं का पेशंटला अटॅक आलेला आहे का नाही आलेला आहे. बऱ्याच वेळा आम्ही असं बघतो का ECG बऱ्याच वेळा नॉर्मल असू शकता पण पेशंटला हृदयाचा अटॅक असतो. तर ECG नॉर्मल असताना त्याच्या काही रक्ताच्या टेस्ट करतो आपण आणि त्या रक्ताच्या टेस्टमधून समजतं का पेशंटला अटॅक वगैरे आलेला आहे. आता पेशंटच्या लक्षणांबद्दल आपण डिस्कस केलं. हे लक्षणं पेशंटचे असतात. अटॅक येण्याच्या अगोदरचे लक्षणं काय काय असू शकतात. पेशंटला 6 महिन्यापासून जर नवीन दम लागायला लागलेला असेल, पेशंटला दम जो आहे तो ऍक्च्युली चालल्यानंतर पेशंटला दम लागतो, जिना चढल्यानंतर दम लागतो, जो त्याची रुटीन ऍक्टिव्हिटी करताना त्याला दम लागतो आणि थांबल्यानंतर पेशंटला बरं वाटतं. कधी कधी पेशंटला चालल्या फिरल्यानंतर छातीमध्ये असं ओढून धरल्यासारखं वाटतं. चालल्या फिरल्यानंतर डावा हात दुखायला लागतो, चालल्या फिरल्यानंतर मान दुखायला लागते. हे टिपिकल पेशंटचे हृदयाच्या अटॅक येण्याच्या अगोदरचे लक्षण असतात. असे लक्षण असणाऱ्या पेशंटनी त्वरित हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे आणि त्याच्यानुसार त्या संदर्भात टेस्ट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, हे अटॅक सदृश्य जे लक्षण आहे ते 1 महिना अगोदर पण असू शकता, 8 दिवसा अगोदर पण असू शकता, 10 दिवसा अगोदर पण असू शकतात. त्याच्यामुळे ह्या लक्षणं जर तुम्हाला असे जाणवत असेल तर तुरंत हॉस्पिटलमध्ये जाऊन योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. आता हृदयाच्या अटॅकची कारणे काय आहे. हृदयाच्या अटॅकची कारणे आम्ही बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही डिवाइड करतो. त्या कारणांमध्ये पेशंटचं वय किती आहे, पेशंटचा सेक्स कोणता आहे, मेल आहे का फिमेल आहे, पेशंटला अजून आणखी आजार कोणते आहेत याच्यावर प्रामुख्याने लक्षण असतं. जे लोकांना डायबिटीस असतो, ज्या लोकांना ब्लड प्रेशर असतो त्या लोकांमध्ये अटॅकचं प्रमाण जास्त असतं. जनरली असं समजलं जातं का लेडीज लोकांचं 45 ते 46 वयानंतर अटॅकचं प्रमाण वाढतं. कारण लेडीज लोकांमध्ये इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन असतो तो पेशंटचं रक्त पातळ ठेवतो, फिमेल्सचं रक्त पातळ ठेवतो. त्याच्यामुळे त्यांना कमी वयात अटॅक येण्याचे चान्सेस कमी असतात. जनरली मेल लोकांमध्ये, जेंट्स लोकांमध्ये किंवा माणसांमध्ये अटॅक येण्याचं प्रमाण वाढण्याचे कारण बरेच आहे. त्याच्यामध्ये जे जास्त स्मोकिंग करतात, जास्त तंबाखू खाता, जास्त तेलकट पदार्थ खाता आणि त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये त्यांचा व्यायाम वगैरे काही नाही आहे, अशा लोकांना प्रामुख्याने हृदयाचा अटॅक होण्याचे चान्सेस असू शकतात. आणखीन एक गोष्ट सांगण्याची अशी का स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री, म्हणजे त्यांच्या वडिलांना कमी वयामध्ये हार्ट अटॅक आलेला असेल, त्यांच्या आजोबांना कमी वयात हार्ट अटॅक आलेला असेल किंवा त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेजेसची हिस्ट्री जर असेल तर अशा पेशंट जे असतात ते हाय रिस्क असतात, त्या लोकांना हृदयाचा अटॅक येऊ शकतो. तर आता हे झाले कारणे तसे बरेच आहे. तर हृदयाचा अटॅक जास्त कोलेस्ट्रॉल लेवल असल्यामुळे असं सांगितलं जातं की बऱ्याच लोकांमध्ये रक्तातल्या चरबीचं प्रमाण वाढल्यामुळे हृदयाचा अटॅक येऊ शकतो. रक्तामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं म्हणजे काय होतं, जे आपण खाणंपिणं जे ठेवतोय, जे लोक जास्त तेलकट खातात, ज्या लोकांचं नॉनव्हेजचं प्रमाण जास्त आहे आणि ज्या लोकांचा व्यायाम कमी आहे, अशा लोकांना रक्तामध्ये चरबीचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं रक्तवाहिन्यांचा वेग मंदावतो आणि रक्तवाहिन्यांचा वेग मंदावल्यानंतर रक्त घट्ट होऊन रक्तामध्ये गुठळ्या बनतात आणि गुठळ्या बनल्यानंतर त्या गुठळ्या हृदयामध्ये कुठं पण अटकू शकतात आणि हृदयामध्ये किंवा मेंदूमध्ये अटकल्यानंतर मेंदूचा पॅरालिसिस किंवा हृदयाचा अटॅक येऊ शकतो. प्राथमिक उपचारांमध्ये काय आहे, जर हृदयाचा अटॅक आला त्याच्यानंतर प्राथमिक उपचारांमध्ये डिस्प्रिन नावाची एक गोळी असते, ती रक्त पातळ व्हायची गोळी असते. तर प्राथमिक उपचारांमध्ये तुम्हाला जर असं संशय आला असेल का तुम्हाला खरोखर अटॅक आलेला आहे तर तुम्ही डिस्प्रिन सगळणे हे इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्या याच्या व्यतिरिक्त काही गोळ्या रिकमेंडेड केलेल्या नाही आहे. फक्त डिस्प्रिन नावाची गोळी तुम्ही जर रक्त पातळ व्हायची गोळी घेतली
तर तुम्हाला ते बऱ्यापैकी. पण हे सर्व जे आहे ते प्राथमिक उपचार जे आहे ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं गरजेचं आहे. कारण कधी कधी काय होतं, डिस्प्रिन गोळीचा निदान झाल्यानंतर मेडिसिन देणं गरजेचं आहे. विदाऊट निदान मेडिसिन घेतलेलं चांगलं नाहीये. कधी कधी काय असतं, लोकांचे प्लेटलेट्स वगैरे कमी असतात किंवा बाकी रक्ताचे दोष असू शकतात. त्याच्यामुळं डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसारच उपचार घेणं गरजेचं आहे. सर्वात प्रथम अटॅक आल्यानंतर, अटॅकचे सदृश्य लक्षण आल्यानंतर सर्वात प्रथम ECG काढणं गरजेचं आहे. आणि ECGवर निदान झाल्यानंतर सर्वात प्रथम तातडीने त्या संदर्भातले उपचार त्या डॉक्टरांकडून करून घेणे योग्य आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये प्रायमरी उपचार म्हणजे काय, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टीची जर सोय नसेल तर त्या पेशंटनी त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन योग्य ECG सगळे बघून त्याच्यानुसार उपचार करणं गरजेचं आहे. आता ECGने आपल्याला हार्ट अटॅक समजतो. ECG मध्ये आपल्याला 2 गोष्टी समजतात. पहिली गोष्ट म्हणजे काय, पेशंटला अटॅक आलेला आहे तो ECG वरून समजतो. आणि ECG नॉर्मल असताना सुद्धा पेशंटला अटॅक असू शकतो. त्याला आम्ही दुसऱ्या भाषेमध्ये non-STMI असं म्हणतो. non-STMI म्हणजे काय, ECG नॉर्मल आहे पण पेशंटला टिपिकल हृदयाचे लक्षणं आहे आणि पेशंटचे हृदयाला जखम झाल्यामुळं जे रक्तामध्ये एन्झाईम्स तयार होतात ते एन्झाईम्स पॉझिटिव्ह आहे. त्याला ECG नॉर्मल असतानाचा हा अटॅक समजला जातो. त्या दोघांची ट्रीटमेंट पण ती वेगळी आहे. ते मी तुम्हाला नेक्स्ट पुढच्या ब्लॉकमध्ये सांगणार आहे. आपण ECG केल्यानंतर दुसरी टेस्ट जी करतो आपण हृदयाची, ती हृदयाची 2D इको आहे, हृदयाची सोनोग्राफी. ह्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला काय काय समजतं, हृदयाची अटॅक आल्यानंतर हृदयाची ताकद किती राहिली आहे, हृदयाला अटॅक आल्यानंतर हृदयाच्या वॉल नॉर्मल राहिले का, किंवा अटॅक जर मोठा असेल तर हृदयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडतात, हृदयामध्ये छिद्र देखील पडू शकतं, हृदयाचा किती प्रमाणात खराब आजार झालेला आहे ते आपल्याला त्याच्या हृदयाच्या सोनोग्राफीवरून कळतं. 2D इकोमध्ये आपल्याला वॉल अटॅक आल्यामुळं जी वॉलची जी बांधणी आहे ती बांधणी खराब झाली आहे का नाही ते पण आपल्याला देखील समजू शकतं. त्याच्यामुळे अटॅक आल्यानंतर नेक्स्ट स्टेज जी असते ECG नंतर ती हृदयाची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या पेशंटला जर इमर्जन्सी सगळी ट्रीटमेंट करायची असेल तर इमर्जन्सीमध्ये वेगळी ट्रीटमेंट असते. इमर्जन्सीमध्ये आम्ही हृदयाची सोनोग्राफी फक्त स्क्रीनिंग करतो. स्क्रीनिंग म्हणजे काय, फक्त 5 मिनिटात ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या बघून घेतो. दुसरी गोष्ट, हृदयाची सोनोग्राफीमध्ये अजून आपल्याला बरेचशी इन्फॉर्मेशन कळते का, ज्या ठिकाणी अटॅक आलेला आहे त्या ठिकाणच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या किती प्रमाणात ब्लॉकेजेस असू शकतात, हृदयाचा अटॅक किती जुना आहे, हृदयाचा अटॅक नवीन आहे का नाही ते आपल्याला समजतात. आणि हृदयाचा अटॅक कव्हर केल्यानंतर पेशंटला फ्युचरमध्ये काही बेनिफिट होऊ शकतो का नाही ते आपल्याला हृदयाच्या 2D इको सोनोग्राफीमध्ये, हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये समजतं. तर प्रामुख्याने हा ECG मी जो तुम्हाला दाखवतो आहे तो पेशंटला हार्ट अटॅक आल्यानंतरचा ECG आहे. म्हणजे पेशंटला छाती दुखायला लागल्यानंतर 2 ते 3 तासानंतरचा हा आपण ECG काढलेला आहे. तर याला आम्ही आमच्या भाषेमध्ये ॲक्यूट सडन ऑनसेट ऑफ हार्ट अटॅक म्हणतो. ॲक्यूट मायोकार्डियल इन्फॅक्शन असं म्हटलं जातं ह्या ECGला. तर बेसिकली ह्या ECGमध्ये काय दिसतंय आपल्याला, तर हे जे तुम्हाला जे ग्राफ दिसत आहे याच्यामध्ये, ह्या ग्राफमध्ये आपल्याला असं दिसतं आहे, नॉर्मल ग्राफ असे नसतं कधीच. हे जे दिसतं आहे, मी माझं जे बोट ठेवलेलं आहे त्या ठिकाणी जे दिसतं आहे हे ST इलिव्हेशन आहे. ST इलिव्हेशन म्हणजे असे उंच डोंगर होता, मराठी भाषेमध्ये समजायचं ठरवलं तर हे उंच डोंगर जे आलेले आहे इकडच्या साईडला, हे V2, V3, V4, V5, V6 हे उंच सगळे डोंगर आहे. आणि ह्या अशा वेळेस पेशंटला एकदम जास्त प्रमाणात छाती दुखलेली असते. तर हा ECG जो आहे, हा ECGला जर आपण लवकर ट्रीटमेंट नाही केली तर कदाचित ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं पेशंटचा मृत्यू देखील होऊ शकतो. तर हा ECG जो आहे हा जास्त भयानक ECG आहे. आता ह्या ECG नंतर जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो, पेशंटला रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन देतो. तर रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटचे ECG कसे बदलत जातात ते मी तुम्हाला थोडंफार पुढं एक्सप्लेन करतो. हा ECG तुम्ही बघितल्यानंतर नेक्स्ट ECG मी तुम्हाला दाखवतो. त्या ECGमध्ये आपण बघतो का हा इमिजिएट जो रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन दिल्यानंतर हे जे उंच डोंगर आपल्याला इथं दिसत आहे ते पूर्णपणे खाली गेलेले आहे. तर याचा अर्थ काय का, आपण पेशंटला जे रक्त पातळ व्हायचं इंजेक्शन दिलं आहे त्या इंजेक्शननी हा ECG एकदम ॲब्सोल्युटली नॉर्मल झालेला आहे. किंवा
हार्ट अटॅक नंतरचा ECG जर चांगला झाला असेल तर तो असा दिसतो. तर ह्या दोन्ही ECGमध्ये जर कंपॅरिझन केलं तर हा ECG फार खराब आहे आणि हा ECG ट्रीटमेंट दिल्यानंतर 2 तासानंतर आम्ही ECG काढला आहे. त्या ECGमध्ये हा पेशंटचा ECG नॉर्मल झालेला आहे. तर आम्ही नंतर त्याच्यानंतर ट्रीटमेंटनंतर सिरियल ECGच काढतो. सिरियल ECG म्हणजे काय, पेशंटला काही परत हृदयाच्या रक्तवाहिनी ब्लॉक होऊन परत अटॅक येऊ शकतो का नाही. तर सिरियल ECGमध्ये हे ECGचे नॉर्मल चेंजेस आहे. हे सगळे जे उंच इथं आपल्याला डोंगर दिसत होते सुरुवातीच्या ECGमध्ये ते पूर्णपणे खाली खाली जायला लागले. म्हणजे हा चेंज जो आहे तो नॉर्मल चेंज आहे. आता आपण पुढं जाऊ तर ह्या ECGमध्ये पण जे उंच उंच डोंगर पहिल्या ECGमध्ये दिसत होते ते नॉर्मल होताना दिसत आहे. त्याच्यानंतर शेवटचा ECG पेशंटला डिस्चार्ज करतानाचा जो ECG आहे तो मी तुम्हाला दाखवतो. तर तो हा ECG. आता ह्या ECGमध्ये आपल्याला पेशंटला 2 ते 3 दिवसापूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. त्याचे फक्त ते अवशेष याच्यामध्ये शिल्लक राहिलेले आहे. हार्ट अटॅक येऊन गेलेला आपल्याला जुना हार्ट अटॅक आलेला असेल तर तो ECGमध्ये आपल्याला समजतो. तर हे उंच डोंगर पूर्णपणे नॉर्मल होऊन जाता. हे सगळे जे आहे हे सगळे हा ECG जो आहे हा हार्ट अटॅक 3 ते 4 दिवसापूर्वी येऊन गेल्यानंतर त्याची योग्य ट्रीटमेंट झाल्यानंतर हा ECG आपल्याला असा बघायला मिळतो. ह्या ECG काढताना पेशंटला जी छातीमध्ये दुखण्याची जी त्रास होत होता तो त्रास अजिबात राहिलेला नाही. तर हा ECG एकदम नॉर्मल झालेला आहे. याचा अर्थ पेशंटची ट्रीटमेंट योग्य झालेली आहे. थँक्यू, धन्यवाद. आजच्या पुरतं एवढंच आपण घेऊ, पण नेक्स्ट ब्लॉकला मी वेगळ्या काही गोष्टी सांगेल हृदयाच्या संदर्भात. थँक्यू.